त्यांच्याबरोबर जेवायला का नाहीस म्हणून 10 वेळा विचारलं मी तिला. काय सांगणार होता? तिला वाटलं आपल्यात भांडण झालं की काय, म्हणून मला खोदून खोदून पण विचारत होती. हो, सगळ्यांसमोर जेवले असते तर तुम्हाला असं भरवता नसतं आलं ना मला, म्हणून इथेच घेऊन या सांगितलं. शातीर दिमाग. पण मी त्यांच्या समोरही तुला भरवलं असतंच. हक्काची बायको आहेस, लाज कसली वाटायची? तुम्हाला नाही वाटत लाज? मला वाटते ना लाज. आणि असंही आता वाळेल मेहंदी रात्रीपर्यंत. हे नको. नको नको, राहू दे आरामात. महिनाभर लागलं तरी चालेल, वर्षभर लागलं तरी चालेल, मी आयुष्यभर सेवा करायला तयार आहे. अशीच तू. अरे वा, किती छान दृश्य आहे हे. अरे वा, मेहंदी काही विशेष? सांग. नाही सांग ना. नाही आई, विशेष काही नाही. उष्णता वाढली होती म्हणून. हो, यांनी सांगितले लावायला. अच्छा, मग बरं झालं मेहंदी लावलीस तू. आणि पाणी भरपूर पी. पण थंडगार पाणी प्यायचं नाही. आणि थोडं थोडं जरा खात जा. हां, सब्जा मी भिजवून ठेवते पाण्यामध्ये, तो थोडा थोडा खायचा, जास्ती नाही, त्याने सर्दी होते. खरंय. पण पोट रिकामं ठेवायचं नाही. सतत काही ना काहीतरी थोडं थोडं खात राहायचं. हो आई, नका इतकी काळजी करू. मी खाईन सगळं वेळ, घेईन स्वतःची काळजी. सारंग किंवा त्या पोरीचा काही फोन आला होता अमृता तुला? म्हणजे ऑफिस मधनं अजून आले नाही दोघ जण? नाही का अमृता, अजून नाही आलेत ते. आणि बबलूचा सुद्धा फोन लागत नाहीये, त्या दोघांचा फोन लागत नाहीये, म्हणून विचारलं तुला काही आला होता का फोन? सारंगच्या ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये कॉल केला तर बहुतेक एन्क्वायरी. नीलला मी पाठवलंय, बघूया काय होतंय ते. तोवर तुला काही कळलं तर मला कळव. आई तू काळजी करू नकोस. मी भरवा ना पटकन, भूक लागली आहे मला खूप. हाँ ठीक है ठीक है ठीक है चालेल. नशीबवान आहेस तू, तुला जीवदान मिळालं. आपल्याकडे कुठला शिकार येतो ना, आपण त्याला सोडत नाही. तुला काय वाटलं? मला माहित नाही हे कोण करतंय. हुशार आहेस की. कोण करते, का करते, हे पण तुला माहिती असेल. हो, चांगला माणूस इतक्या खालच्या थराला जाऊ शकत नाही. हे जो कोणी करतंय ना, तो मुळात माणूस म्हणायच्याच लायकीचा नाहीये. बरं बाबा, तू म्हणशील तसं, आपल्याला काय फरक पडत नाही. पण तू तुझ्या जीवाची काळजी करू नकोस. हा, तुला एवढ्यात काही होणार नाही. तुला एक काम करायचंय, त्या सावलीला फोन करून इथे बोलव. ए, हसायला काय झालं? मला काय वेड लागलंय? तुला काय वाटतं मला माहित नाहीये? शिवानी करते ना हे. तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मी तिला ओळखते. बरं बाबा, ओळखत असशील, पण तू फोन करून सावलीला तर बोलवलं ना, तुला आम्ही सोडून टाकू. शक्यच नाही. मी जर का सावली मॅमला इथे बोलवलं ना, तर तुम्ही सगळेजण आमच्या दोघींना मारून टाकाल. अरे असं काहीच होणार नाहीये, कारण त्या शिवानी मॅडमची दुश्मन ना. जी हे सगळं कसं शक्य आहे? आपण कसे जाणार आहोत जेलमध्ये? शिवाय आपल्याला परवानगी कोण देणार? देवाभाऊ सुद्धा नाही आहेत. आणि आपण जरी तिथे गेलो तरी शिवानी आपल्याला सांगणार आहे का खरं खरं? काहीच कळत नाहीये, काय करायचंय. बघू, मी माझे कॉन्टॅक्ट वापरून काही करता येतं का बघतो. अनोळखी नंबर आहे. असं सेम नंबरवरून किरणला फोन आला होता. उचल आणि स्पीकरवर ठेव. हो. हॅलो हॅलो हॅलो, कोण आहे? तुला लोकेशन पाठवलंय. किरण जर तुला जिवंत हवी असेल ना, तर त्या लोकेशनवर ये. आणि हा,
मागच्या वेळी जो शहाणपणा केला होता ना तो करायचा नाही. कारण तो शहाणपणा किरणच्या अंगाशी आलाय म्हणून तिचा बाप भाराच्या भावात गेलाय आणि तिचा जीव धोक्यात आहे आता. आणि हा, तू जर कोणाला घेऊन आलीस ना तर आपले माणसं सगळीकडे आहे. मला लगेच कळेल. मग त्या क्षणी तुला ती किरण मेलेली दिसेल. कट केला? बघू लोकेशन बघू मला. नाही सारंग सर, मी तुम्हाला कोणालाच लोकेशन नाही दाखवू शकत. मी जर तुम्हाला लोकेशन दाखवलं तर तुम्ही सुद्धा माझ्या सोबत याल आणि मला आता हा धोका पत्करायचा नाही. तो माणूस जे बोलतोय ना तेच करतोय सारंग सर. आपल्या या चुकीमुळे किरणला तिच्या वडिलांना गमवावं लागलंय. आता ही चूक पुन्हा नाही करायची. मी एकटी जाणार. सावली म्हणे असं कसं? हे बघ, मला तुझा निर्णय पटलेला नाही. तू अजिबात जायचं नाही. सावली, मी तुला असं करू देणार नाही. सावली, तू एकटीने कुठेही जायचं नाहीयेस. सावली, अगं असं नको करूस. आम्हाला बघू दे ना लोकेशन. नाही, अगं मी एकटीच जाणार. निघते मी. थांब, पण जाण्याआधी देवाच्या पाया पडून जा.